नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमची इथून पुढे जी होणारी फसवणूक आहे ती नक्कीच या व्हिडिओमुळे थांबू शकते. बघा मित्रांनो, सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रुप्स आणि फेसबुकवर एक अफवा जोरदार पसरली आहे. कर्जमाफी मिळवण्यासाठी आधार केवायसी करणे आता बंधनकारक आहे, अशा प्रकारची अफवा पसरलेली आहे. अनेक शेतकरी हे ऐकून घाबरून सीएससी सेंटरवर धाव घेत आहेत, पैसे देत आहेत किंवा संशयास्पद लिंक्स क्लिक करत आहेत. पण सत्य काय आहे? शासनाने याबाबत कोणतेच अधिकृत सर्क्युलर किंवा नवीन आदेश जारी केलेला नाही. ही पूर्णतः अफवा आहे आणि यामुळे सायबर फसवणुकीचा धोका आहे. चला आधी समजून घेऊया की ही अफवा कशी पसरली. फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांची आणि नियमित कर्जदारांची माहिती बँकांकडून मागवली होती. त्याचा अर्थ कर्जमाफीची तयारी सुरू आहे, पण त्यासाठी नवीन केवायसीची गरज नाही. जर तुमचे आधार कार्ड आधीच बँक खात्याशी लिंक असेल आणि बँकेचे केवायसी पूर्ण असेल तर तुम्हाला काहीही अतिरिक्त करावे लागणार नाही. हे खूप सोपे आहे. तुमचे बँक स्टेटमेंट किंवा पासबुक तपासायचं आहे. आधार लिंक झाला आहे का ते बघायचं आहे. जर होय तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही, शांत राहायचं. आता प्रश्न असा उद्भवतो की ही फसवणूक कशी होते? फसवणूक करणारे गुन्हेगार व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात, तात्काळ आधार केवायसी करा, अन्यथा कर्जमाफी रद्द, असं म्हणून ते तुम्हाला मेसेज करतात. त्यात एक लिंक असते जी क्लिक केल्यावर तुमचे ओटीपी मागते किंवा डायरेक्ट फेसबुक साईटवर नेते. तिथे तुमची माहिती चोरी होऊन बँक खाते तुमचे अक्षरशः रिकामे होते. उदाहरण सांगतो, गेल्या महिन्यात नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने असाच मेसेज क्लिक केला आणि 2 लाख रुपयाचे कर्ज काढून घेतले गेले त्याच्याकडून. पुणे, नाशिक, अमरावती सारख्या भागात अशा तक्रारी वाढल्या आहेत. सीएससी सेंटर चालवणारे काही जण फसवणुकीत सामील असू शकतात. ते 50 ते 100 रुपये घेऊन फेक केवायसी करतात. काय करावे आणि काय करू नये? तुमची केवायसी तपासा. आता यामध्ये काय करायचं? बँकेचा अधिकृत ऍप किंवा शाखेत जायचंय. आधार लिंक आहे का ते फक्त कन्फर्म करायचंय. अधिकृत स्रोत काय आता याच्यासाठी? महाराष्ट्र शासनाची कृषी विभागाची जी काही वेबसाईट आहे, कृषी.महाराष्ट्र.gov.in किंवा पीएम किसान पोर्टलवर तपासायचंय. कोणत्याही अनोळखी लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. जर अशी माहिती किंवा असं काही जाणवलं तर लगेच रिपोर्ट करायचं आहे. जर फसवणूक झाली असेल तर 1930 वर कॉल करायचा आहे. cybercrime.government.in वर तक्रार नोंदवायची आहे. तर मित्रांनो, ही होती लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.